जय हिंद सेनेच्या वतीनं दुय्यम निबंधकांना विविध मागण्यांचं निवेदन। मागण्या मान्य न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार चंदनदादा चव्हाण। जय हिंद सेना महाराष्ट्र राज्य या पक्षाच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांचं निवेदन दुय्यम निबंधक श्रेणी 1 चे विनायक सोलनकर यांना देण्यात आलंय। यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष चंदनदादा चव्हाणसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दिलेल्या निवेदनात असं म्हणण्यात आलंय की जनतेच्या हितासाठी तुकडेबंदी कायद्याची SOP अर्थात नियमावली कार्यालयाच्या बाहेर फलकावर तात्काळ लावण्यात यावी। कार्यालयाच्या कामात पारदर्शकता येण्यासाठी तात्काळ CCTV कॅमेरे लावण्यात यावेत। कायद्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने सक्रिय पावलं उचलावीत। कार्यालयात खाजगी दलालांचा वापर तात्काळ थांबवावा। दस्तऐवजाच्या टोकनसाठी 200 रुपये फी आकारूनही त्याची पावती दिली जात नाही, हे तात्काळ थांबवावे। यांसारख्या विविध मागण्यांचा यामध्ये समावेश आहे। या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास सदर कार्यालयाला टाळे ठोकण्याचाही इशारा देण्यात आलाय। यावेळी जय हिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण, जय हिंद गुंठेवारी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामदास सावंत, तालुका अध्यक्ष आदर्श नलवडे, शहर प्रमुख सुनील कांबळे, मिराज शहर प्रमुख हुसेन शेख, मोहम्मद शिंदे, गौरव भोसलेंसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.